हॅलो एव्हरीवन, मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी इथे बनवलेले आहेत मस्त गरमागरम असे कोबी मंचुरियन। तर कोबी बरेच वेळा काय होतं आमच्या घरात खाल्ला जात नाही, तर मग कोबी आणला की थोडीफार डब्याला भाजी होते आणि शिल्लक राहिलेले कोबीचे मी असे मंचुरियन करते। म्हणजे असे जेव्हा मंचुरियन केले ना की पटापट जो कोबी आहे तो संपला जातो। तर इथे मी मंचुरियन करण्यासाठी घेतलेला आहे कोबी। तर सगळ्यात अगोदर आपल्याला कोबी चिरून घ्यायचा आहे। तर त्याचे 4 भाग मी करून घेणार आहे आणि नंतरच आपल्याला त्याला किसून घ्यायचा आहे। तर इथे मला पांढरा कोबी मिळालेला आहे, जो की चिरण्यासाठी फार अवघड काम आहे पांढऱ्या कोबीचं, त्यामुळे किसूनच घ्यायचा आहे आपल्याला। कोबी घेतला होता ना तो मी इथे किसून घेणार आहे। तुम्हाला हवं ना तर तुम्ही हा कोबी चिरून घेणार, पण आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मला हा पांढरा कोबी भेटला होता त्यामुळे मी किसूनच घेणार आहे, कारण चिरायला बराच वेळ जातो, त्यामुळे किसणीने असा पटापटा तो चिरला जातो, किसला जातो। तर हा सगळा मी कोबी पहिले चिरून घेते, नंतर मग पुढची प्रोसेस आपण पाहणार आहोत। आता इथे मी सगळा कोबी इथे किसून घेतलाय। मला जेवढी गरज आहे तेवढाच मी कोबी इथे घेतलेला आहे। कोबीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। आता इथे आपल्याला थोडासा लसूण लागणार आहे, त्यामुळे मी लसूण घेतेय। इथे तुम्ही आलं आणि लसणाची पेस्ट वापरली तरी चालेल, पण मी लसूण चिरूनच घेणार आहे, पेस्ट वापरणार नाहीये, त्यामुळे इथे मी थोडाफार लसूण जो आहे तो सोलून घेतेय। तर इथे आपण लसूण घेतलेला आहे सोलून, तो आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचा। तुम्हाला चिरलेला आवडत नसेल ना तर तुम्ही हा मगाशी सांगितल्यासारखं पेस्ट करून घेऊ शकता। माझ्याकडे आलं नाहीये त्यामुळे मी लसूणच फक्त वापरणार आहे, त्यामुळे तो चिरून घेतेय। आणि इथे मी ना कोबी घेतलेला आहे थोडासा, हा कोबी ना मी डेकोरेट करण्यासाठी वापरणार आहे, त्यामुळे हा देखील मी थोडासा चिरून घेतेय, म्हणजे कसं दिसायला पण ते छान दिसेल। पातळ 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 असे चिरून घ्यायचे। हा मी इथे साईडला ठेवते। आता थोडीशी इथे मी लसूण चिरून घेतला, आता आपण मिरची चिरून घेऊया। याची देखील पेस्ट तुम्ही करून घेऊ शकता, पण काय ना लाईट गेलेली होती आणि माझ्याकडे आलंही नव्हतं, त्यामुळे हा चिरण्याचा प्रकार मी इथे केलेला आहे। आणि थोडीफार इथे मी धुवून अशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे। मी कोथिंबीरीची जी आहे ती देठ देखील घेतलेली आहेत, त्यामुळे मला काही एवढी ती बारीक अशी चिरता येत नाहीये। बघा, तुम्हाला जमली तर बारीक अशी चिरून घ्या। आता हे सगळं आपलं चिरण्याचं काम झालेलं आहे। आता काय करायचंय, हे आपण सगळं ते आपण जे कोबी किसून घेतला होता त्याच्यामध्ये हे घालून घेऊया। आता हे लसूण वगैरे आपण यामध्ये घालून घेऊ। इथे तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही यामध्ये ना आणखी भाज्या ॲड करून घेऊ शकता, म्हणजे सिमला मिरची वगैरे, पण कोबीचंच आपण करून घेऊयात। आता इथे जो आपण कोबी चिरून घेतलेला आहे ना त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये काय करायचे, मी स्टार्टिंगला ना 2 चमचे रेग्युलर जे आपले चमचे असतात त्यानेच घालून घेतेय, मैदा घालून घेतलेला आहे। आणि हे कॉर्नस्टार्च आहे, याने काय होईल, जे आपले मंचुरियन आहेत ना ते कुरकुरीत होतात, त्यामुळे हे कॉर्नस्टार्च देखील आपल्याला घालून घ्यायचे। रेग्युलर जे आपले चमचे आहेत त्याच चमच्याने मी यामध्ये घालून घेतले। आता हे पीठ आपले घालून झालेली आहेत। तर आता यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। इथे मी जे मैदा आणि कॉर्नस्टार्चचा वापर केलेला आहे ना, ते ना मी जितका कोबी चिरलाय ना त्याच्या अंदाजाने घेतलेला आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात घेणार असाल तर म्हणताल की 2 चमचे मैदा आणि 2 चमचेच कॉर्नस्टार्च घालायचं, तर असं काही नाहीये। फक्त आपल्याला बाइंडिंग कितपत येते त्याचा अंदाज घेऊनच, म्हणजे तुम्ही तुमच्या अंदाजानेच त्याला कॉर्नस्टार्च आणि मैदा घालून घ्यायचा आहे। आता काय करायचंय, यामध्ये आपण काय केले, मिरची घालून घेतलेली आहे, त्यामुळे अंदाज घेऊनच यामध्ये मी हा चिली सॉस आहे हा घालून घेतेय।
आणि सोया सॉस देखील घालून घेते. सॉस ऑप्शनल आहेत, पण एक आपल्याला छान चायनीजची टेस्ट येण्यासाठी हे सॉसेस मी घालून घेतलेत. आणि आता काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे टोमॅटो केचप. हा देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर हा टोमॅटो केचप मी घरगुती वापरलेला आहे, म्हणजे मी घरीच तयार केलेला आहे. तर हा मी टोमॅटो केचप कसा केला आहे त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. हे मी छान असं मिक्स करून घेणार आहे. तर चमच्याने काय मला नीट कधीच जमत नाही, त्यामुळे काय करणार आहे मी हाताचाच वापर करणार आहे. कसं आहे ना, जोपर्यंत आपण हाताचा वापर करत नाही ना तोपर्यंत मला परफेक्ट रेसिपी झाली हे वाटत नाही. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शक्य असेल तर हाताचाच वापर केलेला दाखवलेला आहे. मिश्रण आपलं छान असं तयार झालं आहे, पण थोडंसं स्टिकी आहे. तर काय करायचं आहे, मी थोडंसं हात धुवून येते मग तुम्हाला. इथे कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये अर्धी कढई इतकी तेल घालून घेतलेलं आहे, कारण आपण मंचुरियन जे आहे ते डीप फ्राय करायचे आहेत. त्यामुळे हे तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. हे काय केलं होतं आपण मिक्स करून घेतलेलं होतं. तर आता तुम्ही म्हणाल की हे बाहेरच्या मंचुरियनसारखं नाही आहे. तर बाहेरच्या मंचुरियनमध्ये काय करतात, कलर वापरतात. तर आपण इथे कलरचा अजिबात वापर केलेला नाही आहे, त्यामुळे हा असा कलर आलेला आहे. आता हे थोडंसं स्टिकी आहे, त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे ह्याचे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे आहेत. इथे तुम्हाला बॉल्स करायचे नसतील ना असे, तर काय करायचं आहे तुम्ही ह्याचे भजीप्रमाणे देखील मंचुरियन तुम्ही तळून घेऊ शकता. काय मग तुम्हाला कसे आवडतात मंचुरियन? गोल गोल की वेडे वाकडे? तर इथे मी साधारण एवढे अगोदर करून घेतले. आता हे पहिले आपण तळून घेऊया आणि तोपर्यंत दुसरी बॅच देखील मी याच पद्धतीने करून घेते. गॅस मीडियम ठेवायचा. एकदा आपण मंचुरियन घालून घेतले ना आणि मग गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे काय ते आतपर्यंत छान तळले जातात. छान आपल्याला ते गोल्डन आणि क्रिस्प होईपर्यंत तळायचे, त्यामुळे घाई अजिबात करायची नाही आहे. जोपर्यंत ते छान क्रिस्प होत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याला छान असे तळून घ्यायचे. आता इथे ना मी छान मीडियम गॅसवर तळून घेते, म्हणजे कच्चे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. नाहीतर आपण यामध्ये वापरलेला आहे मैदा, त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे पेशन्स ठेवूनच हे आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे. तर इथे मस्त आपले गोल्डन कलर येईपर्यंत मी तळून घेतलेत. पहा मस्त कलर आलेला आहे. फक्त रेड कलर नाही आहे का, तर आपण कलर वापरलेला नाही आहे. तर आता हे आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीचे जे शिल्लक राहिलेले आहेत ते देखील तळून घेऊया. ही दुसरी बॅच पण आपली तळून झाली आहे, ही आपण काढून घेऊया आणि गॅस मी बंद केलाय. तर इथे आपलं पहा मस्त असं तळून झालेलं आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे. तर इथे सगळे आपले मंचुरियन करून झालेले आहेत. तर तुम्हाला जर हे ग्रेव्ही सोबत खायचे असतील ना तर तुम्ही ग्रेव्ही सोबत खाऊ शकता, पण हे असे जे आहेत ना ते खूप भन्नाट लागतात, म्हणजे कुरकुरीत लागतात. त्यामुळे आम्ही तरी असेच खातो. तर आता मी हे असेच सर्व करून घेते. थोडीशी वरून आपण डेकोरेट करून घेऊया, जी मला कधीच चांगली येत नाही. तर आहे ते कोथिंबीर आणि कोबी बारीक असा चिरून मी यावर घालून घेतलाय. तर मस्त गरमागरम असे आपले कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत. साधी सिंपल रेसिपी आहे आणि टेस्टीही आहे. आजचा मंचुरियनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. असं कोण होतं मम्मी? अरे रिपीट, अरे रिपीट, अरे बोल. बस.
घेऊन झाला. थांब ना, अजून नाही धुवून झाला. अगं इथं वेडे वाकडे येतच नाही येत ते. गोल गोलच सोडू का? सोड. मग ते मधलं कट करायला लागेल मला. हो.